खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आलेत स्वाद मिरची महोत्सव 2025। थेट शेतकरी ते ग्राहक, त्यामुळे स्वस्तात मस्त। यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत। तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेरघर स्वाद मसाले, पलूस, विटा आणि तासगाव। संपर्क 75 30 98 66 66 आणि 75 30 80 66 66। सयाजी शिंदेंच्या स्वप्नावर विरजन, बीडच्या सह्याद्री देवराईला भीषण आग, हजारो झाडे खाक। सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्या पुढाकारातून आणि वन विभागाच्या सहकार्याने बीड जिल्ह्यातील पालवण शिवारात उभारण्यात आलेल्या सह्याद्री देवराई प्रकल्पाला भीषण आग लागली। या आगीत शेकडो झाडे व रोपे जळून खाक झाली आहेत। या आगीत झाडाझुडपांसह जैवविविधतेचे मोठे नुकसान झाले आहे। आगीची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। सयाजी शिंदेंनी राज्यातील पर्यावरण रक्षण आणि वृक्ष संवर्धनासाठी सह्याद्री देवराई नावाची संस्था स्थापन केली आहे। या उपक्रमांतर्गत त्यांनी महाराष्ट्रात विविध ठिकाणी देवराया उभारल्या आहेत। बीड जिल्ह्यातील पालवण या ठिकाणची देवराईचाही समावेश आहे। मात्र बुधवारी दिनांक 24 रोजी सयाजी शिंदेंनी उभारलेल्या देवराईतील झाडांना भीषण आग लागली। सह्याद्री देवराई प्रकल्प हा पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो। या प्रकल्पांतर्गत स्थानिक वृक्ष लागवड, देवराई संवर्धन व जैवविविधतेचे संरक्षण करण्यात येत होतं। सयाजी शिंदे यांनी या ओसाड डोंगराला हिरवीगार करण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावलं होतं। मात्र या आगीमुळे अनेक वर्षांच्या मेहनतीला फटका बसला आहे। आगीत लहान मोठी झाडे, रोपे तसेच वन्यजीवांचे अधिवास बाधित झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे। आगामी नाशिक येथे होत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळाव्यातील साधू ग्रामसाठी तपोवनात हजारो वृक्षतोड करण्यात येणार होती। या वृक्षतोडी विरोधात मोठं आंदोलन छेडलं होतं। या आंदोलनात सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्यासह अनेक कलाकार, मराठी कलाकार यांच्यासह पर्यावरणप्रेमी संस्था सहभागी झाल्या होत्या। पण न्यायालयाने या वृक्षतोडीला स्थगिती दिली आहे। मात्र त्यानंतर घडलेल्या या घटनेने अनेकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे। आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट। दरम्यान आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नसून देवराईतील झाडांना आग लागलीच कशी, असा संतप्त सवाल पर्यावरणप्रेमी संस्थांकडून केला जात आहे। ही आग नैसर्गिक कारणाने लागली की कुणी जाणीवपूर्वक लावली, याचा तपास आता वन विभाग करत आहे।